पालघरमध्ये पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकला तडा गेला। मुंबईकडे येणाऱ्या अप लाईनवरील रेल्वे ट्रॅकला तडा गेला, त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर याचा परिणाम झालाय। वेळीच घटना लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। रेल्वे ट्रॅक बदलण्याचं काम आता रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे आणि अप लाईनवरच्या गाड्यांचं वेळापत्रक मात्र खोळंबणार आहे। गुजरातकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर जिल्ह्यातल्या इतर रेल्वे स्थानकांवर आता थांबल्यात आणि सध्या हळूहळू ही वाहतूक पूर्वपदावर येते। महत्त्वाची बातमी आहे ही। पालघरमध्ये पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर अशा प्रकारे रेल्वे ट्रॅकला तडा गेलेला आहे। वेळीच ही सर्व घटना लक्षात आली। मुंबईकडे येणाऱ्या अप लाईनवरच्या रेल्वे ट्रॅकला तडा गेलेला आहे आणि हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया आपण हर्षदकडे। हर्षद, पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकला तडा गेलाय, त्याची दृश्य आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय। काय नेमका याचा सगळ्याचा परिणाम सध्या दिसून येतोय? नक्कीच वैतरणा स्थानकामध्ये जे ट्रॅकवर तडा गेल्यामुळे जी मुंबईकडे येणारी जी वाहतूक आहे त्याच्यावर परिणाम झालेला आहे। ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत ते 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत। काही गाड्या सफाळा रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत। मात्र आनंदाची किंवा महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्या जी रेल्वे सेवा जी आहे ती सुरू झालेली आहे। गाड्या त्या ट्रॅकवरून मुंबईकडे धावत आहेत। तर दुसरीकडे गुजरातकडे जी जाणारी जी वाहतूक आहे ती मात्र नियमित आहे। विशेष म्हणजे ही तड गेलेली तात्काळ लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना आहे ती टळली आणि रेल्वे प्रशासनानं तात्काळ काम हाती घेतलं आणि गाड्या ज्या आहेत त्या आता पूर्ववत होताना दिसत आहेत। ठीक, धन्यवाद हर्षद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।